अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कलाकार या शो मध्ये. आपण नेहमी असं म्हणतो की या सगळ्या गोष्टींमध्ये प्रवास आहे, ट्रॅव्हल आहे, गाडी आहे, कलाकार आहे आणि उमेश सर या खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आम्ही दरवेळी तुम्हाला विचारतो हे काय नवीन, हे काय नवीन. आता तुम्ही त्याच नावाची म्हणजे किती भारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही रंगभूमीवर येऊन प्रेक्षकांना गुड न्यूज दिलीत आणि काय हवंय हे पण सांगितलं. आता तुम्ही नवीन पण काहीतरी देताय. सो सगळ्यात पहिला प्रश्न आहे तो म्हणजे ही वेब सिरीज येताना लोकांना काहीतरी नवीन देत असताना कसं काय वाटतं, किती आनंद होतो? काहीतरी तुझ्याकडून सुरू कर. छान वाटतंय तुला असं प्रत्येक वेळेला नव्या नव्या रूपात बघायला. हे काय नवीन, हे काय नवीन. टाइम प्लीज पासून आपण भेटतोय आणि गप्पा मारतोय, ते आज आपण हे काय नवीन पर्यंत गप्पा मार. छान वाटतंय. नवीन म्हणजे आमची जुनीच केमिस्ट्री आहे. आम्ही जुनीच लोक करून मी आणि उमेश, आणि तरी सुद्धा एक छान नवं काहीतरी घेऊन येण्याचा आनंद आहे, ह्याची मज्जा आहे. लोकांनी आजपर्यंत आणि काय हवं तर खूप प्रेम दिलंय ना मला, इतकं भरभरून प्रेम की त्या प्रेमाने आम्हाला कधी ना बापरे, लहान मुलांपासून मोठ्या आजोबा आजीपर्यंत सगळ्यांना शो इतका आवडलाय. तर आता जबाबदारी वाढते, तुम्ही परत एकदा एकत्र येत असता तेव्हा काहीतरी नवं चांगलं घेऊन येण्याची. बट आय एम शुअर की हे काय नवीन सुद्धा. आणि ट्रेलर कमाल पिकअप झालाय, ट्रेलरला खूप सुंदर प्रतिसाद मिळालाय. त्यामुळे तुला कसं वाटलं? तू पाहिलंस का ट्रेलर? सर तुझं मत दे. आणि मला हे पण आवडलं, हे खूपदा माझ्यासोबत होतं. कारण की कॅरेट प्लीज हात घे यार, असं तू घरघरची गोष्ट आहे, घराघराची गोष्ट आहे. सो देशातला रिलेटेबल फॅक्टर त्या कमाल आहे की आय एम शुअर, आय होप लोकांना आवडेल. मला असं वाटतं की अशा आयुष्याच्या वळणावरती जे काही आपल्याला अनेक प्रश्न पडतात आणि तरी आपण काही ना काहीतरी आयुष्यात इंटरेस्ट निर्माण करण्यासाठी नवीन काहीतरी शोधायला सुरुवात करतो. काहीतरी नवीन शोधूया जेणेकरून आपल्या आयुष्यातलं प्रेम असंच राहील, इंटेन्सिटी तशीच राहील. कुठेतरी आपण ना तोपर्यंत विचार करत नसतो, आपण करिअरच्या मागे धावत असतो, सक्सेसफुल होण्याचा प्रयत्न करत असतो. पण 40शीत आल्यानंतर असं वाटतं की अरे आपण जे काही करतो आहोत ते आपल्याला हेच हवं आहे, आपला हाच आनंद आहे की आपल्याला आनंदाचा अजून शोध घ्यायचा आहे. अनुभव तर घेतलेला आहे आयुष्यात, पण नक्कीच तो तेवढा पुरेसा आहे का? सो असे अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ना या वेब सिरीज मध्ये मिळू शकतील असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सो आता जेव्हा आपण बोलतोय तर आपण आता वेब सिरीजविषयी बोलूच, आपण तुमच्या दोघांविषयी बोलू, पण आता पहिल्यांदा आपण गाडीविषयी बोलू, कारण आपण गाडी ट्रॅव्हल करतोय. सो जेव्हा ड्रायव्हिंग हाती आली, विच वॉज अ फर्स्ट कार, जिचा असंख्य तुमच्या दोघांच्या आठवणी असेल, कधी गाडी शिकलात वगैरे. सो यू तुमची पहिली गाडी आणि कुठल्या गाडीत असंख्य तुमच्या दोघांच्या आठवणी? मी 2010ला गाडी शिकले. जेव्हा मी माझी पहिली गाडी घेतली त्याची जस्ट आधी मी शिकले ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकले, आणि तेव्हाच उमेशने त्याची पहिली गाडी घेतली होती जस्ट. म्हणजे त्याच्या 1 वर्ष आधी, मे बी 2008 का 9ला उमेश. नाही, म्हणजे 2007ची. मग त्याची गाडी होती तेव्हा त्याच्याकडे. मी पण एस्टिलो 7ला गेली. सो मी शिकले होते आणि मी त्याच्या गाडीवरती प्रॅक्टिस करायची. सो मी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जायचं, त्याच्या गाडीवर प्रॅक्टिस करायचं. मग माझी पहिली गाडी घेतली 2010ला, स्पार्क, शेवरलेची स्पार्क. दॅट वॉज माय फर्स्ट कार. गोल्डन कलरची होती. आणि त्याच्यानंतर मी घेतली हुंडाई एक्सेंट 2014ला, आणि ती गाडी मी आतापर्यंत वापरत 2 महिन्यापूर्वी विकली मी. इतकी जवळची गाडी. एक्सेंट माझ्याकडे होतीच, अजूनही होती. आणि हा म्हणजे त्याच्यानंतर उमेशच्या तो किस्सा सांग ना तुझा. अरे शिवाजी पार्कचा कमाल किस्सा आहे. कमाल किस्सा आहे. मी ड्रायव्हिंग शिकत होते आणि उमेशच्या गाडीवर प्रॅक्टिस करायची. तो मला राऊंड अबाउट्स आणि टर्न्सची प्रॅक्टिस देत होता. तो माझा खरा, ऍक्च्युली मी मोर दॅन ड्रायव्हिंग स्कूल उमेशमुळे जास्त गाडी चांगली चालवते. आणि मी उत्तम गाडी चालवते, म्हणजे लाईक शिकवली मी तर उत्तम. म्हणजे मला गाडी चालवायला आवडतं, स्ट्रेस नसतो. मी चिल मध्ये गाडी चालवते, किती तास चालवू शकते. अशी पॅपॅ करत गाडी चालवत नाही, अशी गाडी चालवत नाही, अशी रिलॅक्स आरामात मजा घेत जा गाडी चालवत. सो तो माझा शिकण्याचा काळ होता. आणि आम्ही पोचलो, आणि पोचल्यानंतर शिवाजी पार्कला टर्न करत असताना मला टर्निंगला स्पीड कसा कंट्रोल करायचा ते जमलं नाही. बरोबर. तर कॅडल रोडनं आता शिवाजी पार्कला लेफ्ट टर्न करायचा होता.
पण मला ते कळत नव्हतं की मी स्पीडमध्ये तर आहे, समोर एक टॅक्सी होती, आता काय करू. तर उमेश म्हटला ब्रेक दाब, आणि मी इतकी घाबरले तेव्हा की मला लक्षातच आलं नाही की आता ब्रेक कुठे असतो आणि ब्रेक कसा लावायचा आणि आता आपण काय करायचं. तर मला असं पण वाटलं की आता काहीतरी होणार. तर अशा वेळेला प्रसंगावधान राखायला पाहिजे ना. आता ते काय मला जमलं नाही. मी हात स्टेअरिंग वरचे सोडले, मी दोन्ही पाय सीटवर घेतले आणि मी उमेशला म्हटलं मला थांबवता येत नाही, तू थांबव. तर त्याने अशी जोरात कचकचून हँडब्रेक मारून गाडी थांबवली. असं कोणी करू नका प्लीज. आणि तेव्हा मी शिकत होते. ओके, त्याच्यानंतर मी असं काही केलेलं नाही. मी गेली 16 वर्ष गाडी चालवते, 2010 ते आता. वाव, 16 वर्ष उत्तम गाडी चालवते. सुपर. ऍक्च्युली माझ्या बाबांनी मी जेव्हा अगदीच कॉलेजमध्ये असताना खरं तर आमच्याकडे फियाट होती, फियाट प्रीमियर पद्मिनीची, आणि ती सेकंड हँड गाडी होती, बाबांनी घेतली होती. आणि त्याच्यावर मी शिकलो आणि तेच ड्रायव्हिंग स्कूलला जाऊन आधी शिकून मग आमच्या ह्या गाडीवरती मी ती चालवली आहे. सो जे असे गिअर होते ना, असे त्या गिअर पासनची मला गाडी चालवल्याची हे आहे, आनंद आहे. सो खरं तर त्या गिअर पासनं आता ह्या गिअर पासून आता ऑटोमॅटिक गाडी इथपर्यंत माझा गाडीचा प्रवास झालेला आहे ड्रायव्हिंगचा. आणि मला खरंच खूप मनापासून आवडतं. सो प्रीमियर पद्मिनीची ती फियाट होती, ती पहिली गाडी. मग मी हो येस, प्रियाचे बाबा त्या कंपनीत काम करतो. तेव्हा माहीत नव्हतं की ते कंपनी असे सूत तेव्हापासून जुळले. आवड पण बघ माझ्या पहिल्या गाडीची काय तर प्रियाच्या बाबांच्या कंपनीची आवडती गाडी. त्यानंतर मी स्वतःहून घेतलेली पहिली गाडी एस्टिलो मारुतीची. त्यानंतर मी होंडा सिटी घेतली एस्टिलो विकून. आणि आता आम्ही दोघांनी मिळून घेतलेली गाडी ही किया सेल्टॉस आहे. सो आम्ही पहिली ही गाडी, ही गिअर, मग हे गिअर, ते नो गिअर, असा आमचा प्रवास आहे. पण डिस्कशन होतं गाडी घेण्याच्या अगोदर की आपल्याला ही गाडी घ्यायची आहे, 4 गाड्या असं जॉट डाऊन केल्या जातात, मग विचार करतात. आणि तो विचार करावा का दोघांनी एकत्र, असं तुम्हाला वाटतं का प्रत्येकाने when they take a car वगैरे? ऍब्सोल्युटली. आणि मला अशीच जाऊन नाही आवडत, मला उलट अभ्यास करायला आवडतो की काय गाडी, 4 लोकांना विचारून कुठली गाडी परफॉर्म चांगला करते, जाऊन आम्ही बसून त्याच्यामध्ये काय म्हणतात पूर्ण कम्फर्ट त्याचा बघून, त्याची आवड बघून, आपल्याला जे हवं आहे ते सगळं आहे ना हे बघून. आणि आम्ही असं नाही करत की काय 2-2, 4-4 वर्षाला गाड्या बदलणं, असं आमचं होत नाही. आम्ही एकदा घेतले की बऱ्यापैकी सांगितलं नाही, पण ती कमी वापरत होते. आय थिंक मी ती गाडी एवढ्यासाठी ठेवली होती की माझ्या घरातल्या सगळ्यांनी गाडी शिकून घ्यायची असेल तर त्याच्यावर तसंच माझ्या बहिणीचा नवरा, माझी बहीण, सगळेजण त्याच्यावर गाडी शिकले. म्हटलं आता झाली सगळ्यांची शिकून, आता तुम्ही तुमच्या गाड्या घ्या. म्हणजे जसं ऍक्च्युली उमेशच्या त्या गाडीवरती त्याची गाडी होती 2-3 वर्ष आधी घेतलेली, त्याच्यामुळे त्याच्यावर प्रॅक्टिस करणं सोपं जातं. कारण कितीही तुम्ही ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकलात तरी स्वतःच्या गाडीवरती गाडी चालवण्याचा अनुभव वेगळा असतो. त्यामुळे पण ना आता या सगळ्यानंतर आपण पुन्हा एकदा त्या वेबसिरीजवर येऊया, जी वेबसिरीज लोकांची भेटली. तुम्ही आता सांगितलं तुमच्या दोघांची केमिस्ट्री जी इतकी वंडरफुल आहे, तर त्यांच्यासोबतची केमिस्ट्री किती मस्त डेव्हलप झाली, ती फ्रेंडशिप किती महत्त्वाची आणि किती छान डेव्हलप झाली आहे. कारण ही जी तिघांची जी केमिस्ट्री आहे त्याच्यामुळे लोकांना खूप चांगलं काहीतरी पाहायला मिळतं. त्याबद्दल प्लीज मला सांगा वरुण साहेबांना. अरे वरुण इज लाईक म्हणजे काय म्हणतात आमच्या खरंच त्याच्या ना लिखाणाची जादू आहे आणि त्याचा जो ह्युमर आहे, त्यांनी कलाकार म्हणून तर मी सुखावतोच, पण मी माणूस म्हणून सुद्धा ना मला असं वाटतं त्याची त्यांनी ज्या लिखाणामुळे ना आय थिंक आम्हाला सुद्धा आमच्या आयुष्यात ना एक थर्ड पर्स्पेक्टिव्हनी बघणं म्हणतो ना, एक कपल म्हणून, ते सुद्धा त्यामुळे खूपदा झालेलं आहे असं मला वाटतं. सो आणि इतकी गंमत, मला असं वाटतं की आमच्या दोघांमधला जो ह्युमर आहे ना तो सुद्धा खूपसा नंतर वरुणच्या लिखाणामुळे आमचाही तसा व्हायला लागलाय की आम्ही सुद्धा आमच्या आयुष्यात ज्या काही एकमेकांची गंमत करत असतो, खेचत असतो, हसत असतो, टोमणे मारत असतो एकमेकांना, त्याचा सुद्धा ना वरुणच्या लिखाणामुळे आमच्या आयुष्यात अजून बेटर परिणाम झालाय. बेटर आम्ही एकमेकांना छळू शकतो, बेटर एकमेकांची मजा घेऊ शकतो. सो मला असं वाटतं त्याच्या लिखाणाची ती गंमत आहे की प्रत्येक कपलला ना एकतर ते आपल्यासारखंच कोणीतरी आहे असं वाटतं, नाहीतर आयडियल आपल्याला असं व्हायला हवं, आपण असे झालो तर आपण दिस इज व्हॉट वी वॉन्ट इन आवर लाईफ, द स्पेस
नवरा बायकोंमधली जी खेळीमेळीची, प्रेमाची भांडणं असली तरी त्या भांडणाची ते सेन्सिटिव्ह असणं, एकमेकांबद्दलचं काही गोष्टी नातं एक्सप्लोर करणं, जी स्पेस वरून तयार करतो ना, ते माझ्या मते ते इतकं रिलेटेबल याचसाठी आहे कारण ते तितकं खरं लिहित होतो. तो त्याचं जे ऑब्झर्वेशन आहे ना, ते ऑब्झर्वेशन तो त्याच्या लिखाणात उतरवत असतो आणि तो इतकं चपखलपणे बसवत असतो ते त्याचे जे काही ऑब्झर्वेशन्स आहेत ती, त्याला हॅट्स ऑफ आहे. म्हणजे आम्ही स्वतः आधी जेव्हा वाचतो तेव्हा म्हणजे मला प्रियाची पण कामाला वाटते ती खूप छान एक्सप्रेस करते. सो ती इतकं खळखळून हसते त्या गोष्टीवरती किंवा रिॲक्ट होते. सो मला असं वाटतं की आमच्या आयुष्यातलं उत्तम लेखक दिग्दर्शक इज वरुण नार्वेकर. वरुण नार्वेकरमुळे कलाकार म्हणून तर आम्ही घडतोच आहोत, अजून बेटर होण्याचा प्रयत्न करतो आहोत, पण एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आम्ही तितकेच एन्जॉय करतो त्याचं लिखाण. तर ते नाही, मला एकच फक्त ऍड करायचं आहे की वरुण बरोबर इमोशन्स ड्युरिंग टेक एक्सप्लोर करायची एक कमाल मजा आहे. म्हणजे कितीही त्याला आम्ही येत असलो, आम्हाला तो समजत असला तरी सुद्धा त्या मोमेंटला काहीतरी एक मॅजिकली वेगळं त्याच्याबरोबर एक्सप्लोर करता येतं. तर राईट. हां राईट. तर तो अनुभव आम्ही याआधी घेतलाय आणि तो परत घेत राहावा असं वाटतं. इतकं एनरिचिंग आहे त्याच्याबरोबर काम करणं. पण ना तुम्ही ह्याच्या अगोदर आता एका वेगळ्या वेबसिरीज बद्दल बोलला, जी वेबसिरीजचं प्रेम इतकं प्रेक्षकांनी केलं. म्हणजे लोकांचे आवडते पदार्थ वेगळे जरी असेल तरी आज सगळ्या मुलांना पुरणपोळी आवडते. म्हणजे इतकं भारी ते होतं सगळं. पहिल्या फ्लॅटमध्ये गेल्यानंतर ते सगळ्या गोष्टी केल्यानंतर हे असंच आहे असं वाटतं. तुम्हाला दोघांना पण ते रिएक्शन मिळाले असेल त्याच्यानंतर. अरे किती प्रेम आहे याबद्दल, कारण तुमची पहिली वेबसिरीज आहे ती वाली. सांगा ना. हो. माझ्यामध्ये मी केलेली वेबसिरीज तरी त्याच्या आधी मी नाही वेबसिरीज कुठली केली. आय थिंक दॅट वॉज माय फर्स्ट. पण ॲक्च्युली तुला खरं सांगू का, जेव्हा करताना याचा अनुभव आम्हाला म्हणजे एक्सपेक्टेड नव्हतं की इतकं ते लोकांना भावेल आणि इतकं ते लोकांपर्यंत पोहोचेल. पण खरंच आहे, म्हणजे अशी एकही होळी जात नाही की ज्याच्यात त्या पुरणपोळीचे मीम्स आमच्यापर्यंत शेकडोनी येतात. नुसते 1-2-4 येत नाही तर शेकडोनी येतात. आत्ता सुद्धा जरतरची गोष्ट या नाटकाचे प्रयोग करताना कुठेही आम्ही प्रयोग करत असू, मुंबई, पुणे, नाशिक, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्राच्या बाहेर, इंटरनॅशनली सुद्धा जेव्हा आम्ही शो करतो तेव्हा सुद्धा तुला खोटं वाटेल पण प्रेक्षक जे भेटायला येतात त्यातले 60 ते 70% लोक फक्त आणि काय बद्दल बोलत असतात आणि त्यांना हवं असतं याच्या पुढचं सीझन कधी येणार. सो मला असं वाटतं हे काय नवीन ही त्यांची भूक भागवेल आणि अजून त्यांना काहीतरी नवीन मिळाल्याचा आनंद मिळेल. असं नाही होणार की हे त्याच काय हवाच्या पलीकडे जाऊन काहीतरी नवं सापडेल. Correct. हे मला नक्की वाटतं, जेही त्यांना आपलंसं वाटेल. करेक्ट. तर ते जरतरचं प्रेम जे आहे ते छान मिळतंय. पहिल्या गाण्यापासून लोकांना आनंद मिळतोय. त्या आल्यानंतर निर्माता म्हणून जेवढा आनंद आहे तेवढा कलाकार म्हणून पण आनंद असेल. कधी हो हॅपी आहे दादा. एक गुड न्यूज आहे निर्माता म्हणून आणि एक कलाकार निर्माता बहुत मिळतो. काय सांगतो नाही दोन्हीकडे उमेशला तसं आम्ही प्रत्येक वेळेला एकत्र आल्यानंतर प्रेक्षकांनी कायम हेच दिलंय की तुम्हाला एकत्र बघण्याची इच्छा आहे आणि त्याची प्रचिती रोज नाट्यगृहामध्ये येते की 330 प्रयोग सुद्धा बोर्ड आता हाऊसफुलचा बोर्ड नाही लागत पण ऑलमोस्ट काही तिकीटं राहतात आणि शो हाऊसफुल होतो. ऍडव्हान्समध्ये लोक एवढे तिकीटं काढतात, बुक करतात. सो 330 प्रयोग तुम्हाला ऍडव्हान्समध्ये इतकं लोकांनी प्रेम देणं इज व्हेरी ग्रॅटिफाईंग. मला तर खूप मजा येते. मला असं वाटतं की बऱ्याच असं होतं की थकलेलं असतो, काम करून झुणक नसते झालेली वगैरे. पण एकदा स्टेजवरती एंट्री घेतली आणि एंट्रीला तेव्हा जेव्हा आमच्या एंट्रीला टाळ्या येतात ना तेव्हा असं होतं की अरे याच्यासाठी चालला होता 8 तास, आता सगळा जीव होता आणि करा प्रयोग होता. सो आय थिंक दॅट्स रिअली ग्रॅटिफाईंग. प्रेक्षकांचं प्रेम एवढं लाईव्ह अनुभवायला म्हणजे नाटकाची वेगळीच जादू आहे. तुला खरं सांगतो, रंगभूमीवरची वेगळी जादू आहे. आणि जसं प्रिया म्हणेल तसं की जे काही थोडाफार थकवा असेल नसेल पण जेव्हा आम्ही रंगभूमीवरती आम्ही एंट्री घेतो त्यानंतर जे प्रेक्षकांचं प्रेम आम्हाला दिसतं ना त्याला तोड नाही. आणि प्रयोग संपल्यानंतर सुद्धा म्हणजे सुरुवातीच्या टाळ्या आणि प्रयोग संपल्यानंतरच्या टाळ्या म्हणजे हा एक ना प्रवास असतो त्या 3 तासांमधला. लोक आमच्या बरोबर त्या पूर्ण इमोशन्समधनं प्रवास करतात
आणि शेवटी त्यांना त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून आम्हाला खरंच बरं वाटतं. म्हणजे वी आर लकी की विटनेस आम्हाला आमच्या कौतुकाची पावती आम्हाला समोर दिसते, समोर दिसते. आम्हाला त्या लोकांच्या चेहऱ्यावरती दिसते आणि नंतर जे लोक भेटायला येतात ते जे आम्हाला सांगतात, मला असं वाटतं कलाकाराला यापेक्षा दुसरं काय हवं. सो आय थिंक नाटकामध्ये काम करणं आणि नाटकात काम करताना प्रेक्षक आणि काय ना, नाटक ही अशी गोष्ट आहे ना की ते तुमचं गुडविल तयार करत असतं, प्रेक्षक क्रेडिबिलिटी तयार करत असते. कारण प्रेक्षक तुमच्यासाठी काही दिवस आधी प्लॅन करतात किंवा फॉर दॅट मॅटर तेव्हा सुद्धा प्लॅन करतात. ते घरातून निघतात, ते 3 तास नाटक बघायला थांबतात परत. सो हा जो वेळ आहे त्यांच्या आयुष्यातला ते आपल्यासाठी राखीव ठेवतात, खर्च करतात. यासाठी मोठी आता कुठे सध्या लोकांना वेळ आहे असं आपण म्हणतो. सगळेजण आपापल्या कामांमध्ये इतके बिझी आहेत, सगळ्यांचं शेड्यूल इतकं टाईट असतं, पण त्यातही जेव्हा मनोरंजन त्यांना अनुभवायचं असतं तेव्हा ते आम्हाला निवडतात. यापेक्षा आणखी काय वेगळा आनंद नाही कलाकारांना. पण ना मला खूप असं वाटतं ना या सगळ्यांमधून की तुम्हाला दोघांनी मग रंगभूमी असो, सिनेमा असो किंवा मग आता वेबसिरीज, तुम्हाला टीम ना प्रचंड छान मिळालेली प्रत्येक. म्हणजे रंगभूमीवर येताना दादा गुड न्यूजची टीम कमाल होती, Right. जरतरची टीम कमाल. आणि आय एम डॉन्ट टॉकिंग अबाउट द ॲक्टर्स, फ्रॉम द रायटर, फ्रॉम द डिरेक्टर टू द प्रोड्युसर, सगळेच लोक. Absolutely. किती भारी वाटतं की आपण एक संच असं छान डेव्हलप करू शकलोय, जी कलाकृती आपण लोकांसमोर आणतोय, पण बिहाइंड द कॅमेरा, बिहाइंड द फ्रेम्स पण लोक तेवढीच ताकदीने आपल्याला जेवढं इंटरेस्ट आहे तेवढं काम करतात. रिअली प्राऊड अबाउट दॅट की आपण असा एक संच, असा एक परिवार डेव्हलप करू शकलो या क्षेत्रात. नाही आहे. हो म्हणजे अगदीच, कारण म्हणजे आमचा कायमच एम हा राहिलेला आहे की निर्माते म्हणून सुद्धा की चांगल्या लोकांबरोबर, चांगल्या इंटेन्शन्स असलेल्या लोकांबरोबर आणि काम करायला पॅशनेट असलेल्या लोकांबरोबरच काम करावं. त्यामुळे अर्थातच निर्माते म्हणून टीम बांधताना सुद्धा आम्ही तशीच माणसं घेतली टीममध्ये आणि जोडली, रादर घेतली म्हणण्यापेक्षा जोडली, जी आमच्या विचारांना आणि आमच्या आनंद आणि पॅशनला मॅच करणारी असते. सो ऑल्सो त्यांचंही ते तितकंच क्रेडिट आहे की ते तितक्या पॅशनेटली दुसऱ्या निर्मात्यासाठी सुद्धा तितकं झोकून देऊन काम करायला तयार होतात. पण मला असं वाटतं की हे सुरू होतं नंदू सरांपासूनच. म्हणजे नंदू सरांनी सुद्धा जे सोना प्रोडक्शनचे आहेत, नंदी कद्या माणसं, एक निर्माते, सहनिर्माते, त्यांनी सुद्धा इतकी छान माणसं अनेक वर्ष जोडून ठेवलेली आहेत आणि आम्हाला सुद्धा जसं त्यांनी जपलंय तर त्यांच्यामुळे आय थिंक ते तयार होतं. आणि इट्स जस्ट लाईक ग्रोईंग युअर फॅमिली, म्हणजे क्रिएटिंग जनरेशन्स आफ्टर जनरेशन्स विल कॅरी युअर लेगसी. सो या I'm very happy and lucky to have people in my life. ॲब्सोल्युटली. म्हणजे मला असं वाटतं ना, हे आपलं क्षेत्र असं आहे ना, किती म्हटलं तरी हा वन मॅन शो नाही आहे. एकटा माणूस, एकटी प्रिया किंवा एकटं मी हा सक्सेस अनुभवू शकत नाही. ज्यांच्यामुळे हा सक्सेस आम्ही म्हणतो जे सक्सेस आहे किंवा जी आम्ही कलाकृती तयार करतो आणि प्रेक्षकांना आवडते. मग मी म्हणेन की आमच्या सगळ्या कलाकृतींच्या लेखिका आधी दादा कोटणीजाची कल्याणी पाठारे असू दे, जरतरची गोष्टची इरावती कर्णिक असू दे, अद्वैत दादरकर दिग्दर्शक म्हणून असू दे, आमची टेक्निकल टीम सगळी असू दे, हे सगळी जणं त्यांचं सगळं जीव ओतून काम करतात. तेव्हा एक कुठेतरी कलाकृती तयार होते, तेव्हा ॲक्टर्स म्हणून आम्ही परफॉर्म करतो आणि म्हणून आम्ही प्रोड्युसर्स म्हणून तगू शकतो. सो आय थिंक हे क्रेडिट ह्या आमच्या संपूर्ण टीमचं आहे, आमच्या एकट्याचं नाही आहे किंवा आमच्या दोघांचं फक्त नाही आहे. नाटक असू दे किंवा आता वेबसिरीज असू दे, वरुण नार्वेकर किंवा रणजित बुगळे, अनिश जोग हे प्रोड्युसर्स त्याचे आहेत. अमोल सारखा टेक्निशियन आहे, मिलिंद जोग सारखा टेक्निशियन आहे. इवन फॉर दॅट मॅटर जे आम्हालाही माहीत नसतील, आम्ही कलाकार म्हणून असताना बॅकस्टेज टीमला जे काही काम करतात, म्हणजे बॅकस्टेज नाही, सिरीजच्या बाबतीत किंवा फिल्मच्या बाबतीत मी असं म्हणेन, त्या सगळ्यांचं क्रेडिट आहे की त्यांच्यामुळे आज आम्ही कुठेतरी समोर दिसतो आहोत आणि आम्हाला हे एवढं प्रेम मिळतं आहे. दरवेळी आपण नेहमी म्हणतो की आपण स्वतःला एक्सप्लोर करत असतो. तुम्ही दोघांनी पण स्वतःला एक्सप्लोर करून यू हॅव सस्टेन दिस इंडस्ट्री फॉर सो लॉंग. सस्टेनिंग दिस इंडस्ट्री अशा कुठल्या गोष्टी आहेत जे तुम्हाला खरं असं वाटतंय की विच इज युअर थिंग, की तुम्ही ही गोष्ट स्वतःमध्ये आत्मसात केली आहे या क्षेत्रात आवडण्यासाठी? इज इट पेशन्स, इज इट ग्रोईंग हार्ड, इज इट मेकिंग एव्हरी डे वर्क, काय आहे काय की या क्षेत्रात आवडण्यासाठी ही गोष्ट प्रिया तुमची आहे, ही गोष्ट उमेशभाई तुमची आहे, की जी तुम्ही स्वतःकडे पकडताना तुम्हाला दाखवायची लोकांना नाही, पण ती माझ्या मनात असते या क्षेत्रात आवडण्यासाठी. या क्षेत्रात पुढे आय थिंक 2-3 तर प्रायमरी गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं तू म्हणालास तसं राईटली,
सेट पेशन्स या क्षेत्रात फार गरजेचा असतो. त्यानंतर मला असं वाटतं की या क्षेत्रात ना तुम्हाला रोज प्रूव्ह करायचं आहे. तुम्हाला प्रयोगात रोज तसाच परफॉर्म करायचं आहे, चांगलंच परफॉर्म करायचं आहे. तसंच या क्षेत्रात ना तुम्हाला कधीच सगळं आलेलं असतं असं मला वाटत नाही. तुम्हाला सतत शिकत राहावं लागतं. तुम्हाला सतत नवीन गोष्टी एक स्टुडंट म्हणून तुम्ही ज्यांच्याबरोबर काम करताय ना सतत ऑब्झर्व करावं लागतं आणि तुमच्यात आत घ्यावं लागतं, जे तुम्हाला कधी ना कधीतरी परफॉर्मन्सला उपयोगी पडतं. हार्डवर्क आहेच, त्याला काही पर्यायच नाही आहे. आणि कन्सिस्टन्सी, मला असं वाटतं सातत्य पाहिजे तुमच्या परफॉर्मन्समध्ये असू दे, कामामध्ये असू दे. तुम्ही बद्धपणे जर तुमचं काम सातत्याने करत राहिलात ना तर आय थिंक यू विल सस्टेन इन दिस इंडस्ट्री. चढ उतार, काम आहे काम नाही आहे हे सगळं होत असतं, पण सगळ्या सिच्युएशनमध्ये, सक्सेसमध्ये असू दे, फेल्युअरमध्ये असू दे, तुम्ही प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असेल सक्सेसची आणि फेल्युअरची, पण तुम्ही तुमचं इथे डोकं शांत ठेवणं, जमिनीवरती राहणं, तुम्ही आहात तसेच ओरिजिनली वागणं, प्रिटेंड काही न करता राहणं, आय थिंक दिस इज द थिंग. हे मला वाटतं की मी हे पाळतो आणि ते पाळतो म्हणजे त्याच्यासाठी मला काही वेगळे एफर्ट्स करावे लागत नाहीत. ते आपसूक आहेत म्हणून ते घडत जातं, पण ह्याचा मला फायदा झाला असं मला वाटतं की मी इतके वर्ष सस्टेन करू शकलो आहे. आणि उमेश जे बोलला ते सगळं मी फक्त 4 शब्दांमध्ये सांगते. प्लीज. हार्डवर्क, कन्सिस्टन्सी, स्टेईंग ग्राउंडेड आणि पेशन्स. बस दॅट्स इट. हे जर तुमच्याकडे 4 असेल तर अगदीच. आणि नशीब थोडंसं नशीब पण लागतं. ते तर आहेच. आणि या सगळ्यानंतर वी कम टू द एंड. हा कॉपी पेस्ट प्रश्न जो मी सगळ्यांना विचारतो कलाकारमध्ये, की कलाकार म्हटलं तर आपण कोणातरी इन्स्पायर करतो, कोणाकडे इन्स्पायर होत असतो. इफ गिवन अ चान्स की तुम्हाला ड्रायव्हिंगवर बसायचं आहे, या सीटवर बाजूला तुम्हाला कोणातरी बसवायचं, ज्या तुम्ही भेटला असेल नसेल मला माहिती नाही, पण त्यांना निखळ गप्पा मारत ड्रायव्हर घेऊन जायचं, ती व्यक्ती कोण असेल आणि का? माझ्याकडे खूप आहेत व्यक्ती, मला खूप सीट्स लागतील रे. मला खूप जणांकडनं इन्स्पायर मी होत असतो, इन्स्पिरेशन घेत असतो. खूप आहेत. अनेक स्पोर्ट्समन्स आहेत. आय थिंक अनेक इंडस्ट्रीमधली सुद्धा अनेक लोक आहेत. म्हणजे मिस्टर बच्चन डेफिनेटली मला त्यांच्या अनुभवातनं किंवा आहे. जावेद अख्तर आहेत ज्यांच्याशी मला खूप बोलायला, त्यांचं ऐकायला मला खूप आवडेल. सतत मला त्यांचं बोलणं ऐकत राहावं असं वाटतं. स्पोर्ट्समधले सुद्धा माझ्या मते सचिन तेंडुलकर आहेत. इवन आय थिंक खूप जणांची नावं घेता येतील ते मला आता पटापट हे नाही, पण ही ती 3 नावं तर मी नक्की सांगेन की ज्यांच्यावर मला लॉंग ड्राईव्हला जाऊन फक्त त्यांच्या गप्पा गोष्टी ऐकायला मला नक्की आवडतं. नक्की आवडेल. माझं उत्तर खूप क्यूट असणार. प्लीज सांगा. आमच्या दोघांमध्ये मी सगळ्यात जास्त बोलते आणि मी खूप व्यक्त होते आणि मी खूप मोकळी होते आणि उमेश होत. तर ड्रायव्हिंग सीटवरती बसून मला ड्राईव्ह करायला आवडेल. किमान एक 6 तासांची ड्राईव्ह जिकडे सलग उमेशने माझ्याशी मग ते आज पण झालंय. 6 तास मी गप्प बसून ऐकीन आणि उमेश बोलेन. हे पाहिजे मला. क्या बात आहे. ती ड्राईव्ह लवकरच तुम्ही करा. हा नाटकांचा दौरा जेव्हा असेल तेव्हा तुम्ही दोघंच जा छानपैकी आणि सर तुम्ही बोला. खूप खूप धन्यवाद Thank you, आज आमची गप्पा मारल्याबद्दल, आज छान आम्हाला ड्रायव्हर आणल्याबद्दल. आणि मुंबईच्या रस्त्यांमधून आम्ही रस्ता काढत चालू आहे. शेवटी आम्ही GPS बघणं बंद केलंय कारण हा रस्ता सवयीचा आहे. आणि छान लोकांना काहीतरी पाहायला मिळालं ते मिळू दे. अजून छान छान तुमच्या दोघांच्या आयुष्यात वेगवेगळं काम जे करताय ते पण छान बाहेर येऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू. Thank you, Shreya. Thank you.